नमस्कार. मी वैद्य सुनील गारगे, कुशीसावळी, सातारा. या ठिकाणी सारंगसृष्टी प्राकृतिक चिकित्सा केंद्र म्हणून माझं निसर्गोपचार केंद्र आहे. तसेच वडगावकर वनौषधी म्हणून माझ्या इथे वनौषधी भांडार आहे. सांगायचं म्हणजे गेली 10 वर्षे मी या ठिकाणी माझं कार्यरत पूर्ण करत आहे. या ठिकाणी मी माझं कार्य करत आहे. विशेष सांगायचं म्हणजे या माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अभ्यास करता माझ्या असं आलं आहे पाहण्यात की आपल्या परिसरामध्ये नाहीत तर पूर्ण आपल्या देशामध्ये आता एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे, तो म्हणजे सांधेदुखी आणि संधिवात. सांगायचं म्हटलं तर सांधेदुखी आणि संधिवात या दोनोंमधला फरक हा अजून आपले पेशंट्स समजून घेत नाहीत. सांधेदुखी हे लक्षण असतं, तर संधिवात हा आजार असतो. आणि या दोन्हीतला फरक त्यांच्या लक्षात न आल्यामुळे आज अशा रुग्णांची अत्यंत अशी वाईट अशी अवस्था होते की अनेक कारणे आहेत. आपण तसे परफेक्ट कारण सांगू शकत नाही की सांधेदुखी का होते किंवा संधिवात का होतो. तर जसं आहार असेल किंवा त्या वैयक्तिक त्या रुग्णाचे तरुणपणातील कष्ट असेल किंवा त्याचे इतर ऑपरेशन्स जबाबदार असतील किंवा त्याची आत्तापर्यंत त्याने जी ट्रीटमेंट घेतली ती कशी फसली असेल किंवा ट्रीटमेंट ती चुकीची असेल, ह्याच्यामुळं हा आजार वाढत चाललेला आहे. तर या आजारावरती परफेक्ट असे उपचार ते त्या रुग्णाला मिळत नाहीत. तर समजा एखाद्याची गुडघेदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल किंवा मानदुखी असेल किंवा गोटा असेल किंवा पाय असेल, हा जो त्याला आजार झालेला आहे त्यासाठी तो आज अनेक ठिकाणी जाऊन अनेक उपचार करत आहे. परंतु आपल्याला जो आजार झालेला आहे, समजा कंबरदुखी असेल, पण तो आजार आपल्याला का झालेला आहे, त्याच्यामागची कारणं काय आहेत, आपल्या आहारामुळे झालेला आहे की कष्टामुळे झालेला आहे. जर आहारामुळे असेल तर जो बॅलन्स आहे क्षारधर्मी आहार आणि आम्लधर्मी आहार, हा बॅलन्स त्याचा असंतुलित झाला असेल, त्याच्यामुळे तो एक होऊ शकतो. किंवा त्याने जे तरुणपणातील कष्ट केलेलं आहे ते चुकीचे कष्ट असेल किंवा सकारात्मक कष्ट असेल, परंतु उतारत्या वयामध्ये त्यालाही भोगायला येतं. किंवा गुडघेदुखी असेल तर गुडघेदुखी म्हणजे त्याचं वाढलेलं वजन असतं किंवा त्याचं पण कष्ट असतं किंवा त्यानं चुकीचं त्याचं जे वर्तन असेल किंवा त्याचे जे रोजचे जे नियम आहेत ते कुठेतरी चुकत असतील, ह्याच्यामुळे त्याला ती सांधेदुखी होत असते. तर या अशा अनेक उपचारासाठी होतं काय की आपण आपल्या आजारामुळे तर त्रस्त असतो आणि आपल्या शेजारी आसपास असे अनेक लोक असतात की बाबा तुला हा आजार आहे, तुला अशा वेदना आहेत. तर असे लोक सल्ला देत असतात की तुम्ही अमक्या ठिकाणी जावा, तुम्ही तेमक्या ठिकाणी जावा, त्या ठिकाणी तुम्हाला असे उपचार करून मिळतं, तसे उपचार करून मिळेल. किंवा आणि असं बघण्यात आलं की गेले अनेक वर्ष झालं अशा गावावरून असे अनेक लोक असे उपचार करण्यासाठी बाहेर जात आहेत. आणि कुठे वेदनाशामक, कुठे गोळ्या खा, कुठे पुड्या खा किंवा कुठे असे अनेक इंजेक्शन कुठेतरी करून यायचे वेदनाशामकाचे वगैरे, किंवा असे चुकीचे उपचार होत आहेत. त्याच्यामुळे होतं आहे काय की कालांतरानं त्याचे साईड इफेक्ट्स त्याच्या शरीरावरती होत आहेत. किंवा कुठे कुठे अगोदरी उपचारसुद्धा केले जातात, पण त्याचा उपयोग होतो किंवा न होतो. पण आमच्या असं पाहण्यामध्ये आलं आहे की कुठेतरी काहीतरी चुकतं आहे. कारण हे उपचार त्या व्यक्तीला 100%च लागू पडतील असं आपण नाही सांगू शकत. कारण त्याचे जे त्या व्यक्तीवरती जे साईड इफेक्ट्स होतात ते परत त्या व्यक्तीला ज्यावेळी तो पेशंट आमच्याकडे येतो ट्रीटमेंटसाठी, बराच तो थकलेला असतो उपचार करून, मग आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करतो. जसा की बाबा तू आत्तापर्यंत पाठीमागे उपचार काय केलेस, तुझे कोणकोणते ऑपरेशन झालेले आहेत, तुझा आजार किती दिवसापासूनचा तुमचा आजार आहे, त्याला किती दिवस झाले आहेत, तुम्ही आत्तापर्यंत काय काम केलीत, हा सगळा अभ्यास करून आम्ही त्याच्यावरती एक उपचार पद्धती डिसाईड करतो, ठरवतो. त्यावेळी त्या व्यक्तीला बरं करण्यासाठी
काय केलं पाहिजे ह्याचा आम्ही विचार करतो. त्याचं पूर्ण आम्ही तपासणी करतो त्याच्या शरीराची, की त्याला कुठे सूजन आहे, कुठं म्हणजे त्याचं कुठं दुखतं आहे, किंवा कुठे त्याच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढलेलं आहे का, किंवा अन्य काय असेल ते सगळं आम्ही चेक करून नंतर आम्ही त्या व्यक्तीवरती एक अशी डिसाईड करतो की आता याला आपण उपचार काय केले पाहिजेत. तर त्यासाठी आम्ही जे निसर्ग उपचारामध्ये जे उपचार सांगितले आहेत, जसं की मसाज थेरपी असेल, ॲक्युप्रेशर असेल, मड थेरपी असेल, आहार चिकित्सा असेल, लंघन असेल, ते आम्ही त्याच्यावरती त्या व्यक्तीला काय शूट होईल हे आम्ही बघतो. त्याची आजाराची परिसीमा म्हणजे त्याच्या आजाराचं नक्की तो सहन करू शकतो का आपले उपचार, का त्याला ह्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, आणि पहिले साईड इफेक्ट त्याला काय आहेत ते कसे बाहेर काढले पाहिजेत. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जे टॉक्झिन साठलेलं आहे, जे विषारी द्रव्य साठलेलं आहे, की त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यानं जे काय काय केलं असेल किंवा बाकीचे काय साईड इफेक्ट्स असतील त्याच्यानुसार ते विषद्रव्य कसे बाहेर निघतील हे आम्ही प्रथम पाहतो. म्हणजे आमचा उपचार असा असतो की त्याच्या शरीरातील टॉक्झिन विषद्रव्य बाहेर पडणे, त्यासाठी आम्ही निसर्ग उपचाराचा सहारा घेतो. आम्ही ते उपचार सगळे यूज करतो. आता तसेच मी आयुर्वेदिक फार्मासिस्टसुद्धा आहे, त्याचा मी डिप्लोमा केलेला आहे. शिवाय आयुर्वेदिक मेडिसिन फर्मेंटेशन औषध निर्मितीचा पण मी डिप्लोमा केलेला आहे. आणि ह्याच्यासोबत जसं की त्या व्यक्तीला जर आपण मसाज थेरपी दिली, ॲक्युप्रेशर दिलं, मड थेरपी दिली, चुंबकीय उपचार केले, परत आपण त्यालावरती रेड लॅम्प शेक दिले, तर ह्याच्याबरोबर त्या व्यक्तीला बरे होण्यासाठी, समजा फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीची आपली कंबर दुखते, तर त्यासाठी ते बरं करण्यासाठी आयुर्वेदामध्ये असे अनेक उपचार आहेत. ग्रंथामध्ये असे समजा असा हा जो ग्रंथ आहे वाग्भट अष्टांग हृदय, किंवा अशा अनेक आयुर्वेदाचार्यांनी त्यांच्या अभ्यासावरती, त्यांच्या अनुभवावरती असे त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, की त्या व्यक्तीचा पूर्ण हिस्ट्री घ्यावी लागते आम्हाला त्या पेशंटची. आत्तापर्यंत त्याने काय काय केलेलं आहे ती सगळी माहिती घेऊन, त्याचा अभ्यास करून, त्या आजारावरती साध्य किंवा असाध्य ह्या प्रकारात तो आजार मोडतो का ते पाहून, त्याच्यावरती अभ्यास करून, त्याच्यावरती नक्की त्या ग्रंथामध्ये कोणता उपचार लिहिलेला आहे तो आम्ही शोधतो. आणि त्यामध्ये जी औषधं आहेत, ज्या वनौषधी जे त्यांनी सांगितलेलं आहेत, जे त्यांनी उपचार सांगितलेले आहेत, ते प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता माझ्याकडे जवळजवळ अशा एक 600 ते 700 वनौषधी आहेत, की त्या वनौषधी त्या व्यक्तीला लागू पडतात हे आम्ही पाहतो. आणि मग आम्ही विचार करतो की त्या व्यक्तीला कोणतं औषध दिलं पाहिजे, आयुर्वेदामधले वनौषधीमधले त्यांना कोणतं औषध दिलं पाहिजे ते आम्ही डिसाईड करतो आणि आम्ही ते त्यांना देतो. आता दुसरं असं की आयुर्वेदामध्ये असं भरपूर सांगितलेलं आहे ऋषीमुनींनी, की कुठल्या आजाराला किंवा तुमच्या गुडघ्याला कोणता लेप द्यायचा, तुमच्या कमरेला कोणता लेप द्यायचा, मानेला कोणता लेप द्यायचा, किंवा तुमच्या घोट्याला कोणता लेप द्यायचा, किंवा तुमच्या पायाला कोणता लेप द्यायचा. तर त्याचा अभ्यास करून, म्हणजे असं काय नाही की एकच लेप सर्व व्यक्तींना एकच लेप लावायचा, सर्व आजाराला एकच लेप लावायचा, तसं नाही आहे. माझ्याकडे जवळजवळ आयुर्वेद क्षेत्रातले म्हणजे आयुर्वेदिक अभ्यासातले 52 प्रकारचे लेप आहेत. तो लेप मी निवडतो त्या व्यक्तीला लागू पडणारा, आणि तो लेप मी त्या ठिकाणी त्यांना देतो. तो लेप, काही लेप 1 दिवस ठेवायचे असतात, काही लेप 2 दिवस ठेवायचे असतात, परंतु माझे लेप त्या व्यक्तीला बरोबर लागू पडतात आणि पेशंटला ते बरं होण्यासाठी त्याची मदत मिळते. शिवाय जे काही मसाजचे तेल असतील काय वगैरे, समजा गुडघ्यासाठी वेगळं तेल तयार करतो मी, कमरेसाठी वेगळं तेल असतं, किंवा आपल्या मानेसाठी तेल वेगळं असतं. ते ग्रंथात त्याचं वर्णन केलेलं आहे की असे तेल तुम्ही तयार करू शकता. तर ते तेल मी माझ्या अभ्यासानुसार तयार करतो आणि ते पेशंटला मी मसाज करतो. आणि आता ज्यावेळी पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंट करून आमच्याकडे घरी जाते, त्यासोबतसुद्धा आम्ही त्यांना घरी खाण्यासाठी त्यांना जे लागू पडणारं जे आहेत वनौषधी आम्ही त्यांना ते देतो, ओरिजिनल सगळं असतं आमच्याकडे. आणि शिवाय त्यांना आम्ही मसाज तेलसुद्धा देतो घरी त्यांना मसाज करण्यासाठी. आणि जे लेप असतात
ते आम्ही त्यांना लेपही देतो घरी मशागत करण्यासाठी. ह्याचा परिणाम काय होतो आहे की आमचे जे पेशंट आहेत, समजा माझ्याकडे 10 पेशंट असतील, तर माझ्या ह्या उपचार पद्धतीमुळे 10तले जवळजवळ 5 पेशंट एका उपचारात बरे होत आहेत. आणि आम्ही तो 10 वर्षामध्ये हजारो पेशंट बरे केलेत आणि बरे होत आहेत. आणि समजा 10तले 5 पेशंट आहेत, त्यातल्या 3 पेशंटना माझ्याकडे 1-2-3 वेळा यावं लागतं. 2 पेशंटना माझ्यापाशी थोडं जास्त वेळा यावं लागतं. परंतु मी पेशंटला बरे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि त्यात मला यश हे येतं आहे.